कोल्हापूरच्या इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते। यापूर्वी इचलकरंजी ही नगरपालिका होती। लोकसंख्या वाढीच्या निकषानुसार ही आता महानगरपालिका झाली आहे। त्यामुळे या महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक आहे। त्यामुळे सगळ्या इचलकरंजीकरांना याची मात्र प्रचंड उत्सुकता आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आणि आपण त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना विचारूयात, काय सांगाल? खरं तर इचलकरंजी महापालिकेची ही पहिलीच निवडणूक होते, काय युती व्हावी न व्हावी आणि समस्या काय तिथल्या, काय सांगाल? एक तर सगळ्यात महत्त्वाचं, इचलकरंजीला गेले 9 वर्षापासून निवडणूक झालेले नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत आणि त्या 9 वर्षाच्या पिरियडमध्ये ह्या प्रशासन जे काम करायला लागले त्या ठिकाणी, तर त्या प्रशासनाच्या बोंग कारभाराचा, भ्रष्टाचाराचा वाद वारंवार चव्हाट्यावर आम्ही आणला आहे। बघितलं असा तर इतकी वाईट परिस्थिती इचलकरंजीची आहे की त्याच्यामध्ये आता फक्त पॅचवर्क केले जातात। खरं तर महाराष्ट्राचे आता चांगले लाडके मुख्यमंत्री इचलकरंजीला येत आहेत या 4-5 दिवसामध्ये आणि त्यांनी येत असताना फक्त पॅचवर्कचं काम चाललं आहे। इचलकरंजी धूळमय झाले आणि त्या परिस्थितीमध्ये जर मुख्यमंत्री साहेब येत असतील तर काम होणार असेल ना, तर आमची विनंती मुख्यमंत्री साहेबांना आहे, तुम्ही 8 दिवसात एकदा इचलकरंजीला या। काय झालं की बाबा भाजप ही अशी सत्ता झाली आहे की त्यांनी पूर्ण गडगंजवाले सगळ्यांना एकत्र केलं। आता कार्यकर्ते यांचे झेंडे घेऊनच फिरायचं अशी गत झालेली आहे। पण जशी लोकसंख्या वाढली तशी नागरिक सुविधा सुद्धा देणं खूप गरजेचं आहे। पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे आमच्या इचलकरंजी नगरपालिकेची, स्वच्छताचा सर्वात मोठा प्रश्न आहे। युती होऊ दे अगर नाही होऊ दे, इचलकरंजीकरांना सोयी मिळत नाही आहेत आज अखेरपर्यंत। महिलांचे प्रश्न असतील किंवा लहान मुलांचे प्रश्न असतील, मुलांना खेळण्यासाठी आजही बाग वगैरे काही नाही आहे। महिलांचा सुरक्षिततेचा विषय तोही कोणत्याही सरकारला आजपर्यंत करता आलेला नाही आहे। म्हणून कोणताही पक्ष येऊ दे तर आमची सोय व्हावी इचलकरंजी। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, इचलकरंजी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।